नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 10वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 11, गोष्ट अरुणिमाची, भाग 1। लेखिका आहेत सुप्रिया खोत आणि मार्गदर्शक मी श्री विश्वास ठोंबरे, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर। गोष्ट अरुणिमाची या पाठाचा आपण पहिला भाग पाहत असताना आपण लेखिकेचा परिचय करून घेणार आहोत। लेखिका आहेत सुप्रिया खोत, प्रसिद्ध लेखिका आहेत। त्या विविध वृत्तपत्रातून व मासिकातून लेखन केलेलं आहे। महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, कृषीवल यासारख्या विविध वृत्तपत्रामधून त्यांनी लेखन केलेलं आहे। छात्र प्रबोधन पुणे येथे सहाय्यक संपादिका म्हणून त्यांनी काही काळ त्या कार्यरत होत्या। जिद्द, चिकाटी, दुर्दम्य महत्त्वाकांक्षा, प्रयत्नवाद याची मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरुणिमा। अपघातामुळे अपंगत्व आलेल्या अरुणिमाने आयुष्यात हार मानली नाहीच, उलट ध्येयाचे उंच शिखर गाठण्यासाठी ती सज्ज झाली। एव्हरेस्ट गाठणे हे भल्याभल्यांचे स्वप्न असते, पण सकारात्मक दृष्टीने अरुणिमाने हे स्वप्न सत्यात उतरवले। या पाठात अरुणिमा स्वतःवर आलेल्या संकटात तिला गमवाव्या लागणाऱ्या पायासाठी सहानुभूतीची अपेक्षा करताना दिसत नाही, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय गाठण्याचा आदर्श तुमच्या समोर ठेवते। किंबहुना आपल्या प्रत्येकात एक जिद्दी अरुणिमा असते। तुमच्यातल्या अरुणिमाचा शोध घ्या। ध्येय साधताना आलेली निष्फळता म्हणजे अपयश नव्हे, तर कमकुवत ध्येय म्हणजे अपयश, हे कायम लक्षात ठेवा, असे अरुणिमा सांगते। तर अशा प्रकारे लेखिकेने आपला परिचय करून देत असतानाच पाठाचा सुद्धा यामध्ये परिचय करून दिलेला आहे। तर आपण काय करणार आहोत, गोष्ट अरुणिमाची सर्वप्रथम या पाठाचं वाचन करणार आहोत, कारण वाचन करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे। कारण त्या वाचनातून आपल्याला त्या पाठाचा सारांश, त्या पाठामध्ये काय सांगितलं हे आपल्याला समजत असतं, आणि म्हणून आपण त्या पाठाचं वाचन करणार आहोत। दोस्तांनो, मी अरुणिमा सिन्हा। आज तुम्ही गुगलवर शोधले तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी। पण एक सांगू, मी काही जन्मजात अपंग वगैरे नव्हते। धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणार आहे तुम्हाला। लखनौपासून 200 किलोमीटर अंतरावर असणारं आंबेडकर नगर हे माझं गाव। घरी मी, आई, लहान भाऊ, मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं। माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले। आता भाईसाहेब म्हणजेच मोठ्या बहिणीचे पती हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे। खेळावर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य। पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर आता CISF ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील, हा भाईसाहेबांनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला। त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला आणि कॉल लेटर आले देखील, पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकलेली होती। हा गोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते। 11 एप्रिल 2011 चा हा दिवस। लखनौ स्टेशन गर्दीनं फुललेलं।
पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतून मुसंडी मारत चितापीने मी कॉर्नर सीट पटकावली. गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले. बस एवढे कागदपत्रांचे काम झाले की झालेच आपले पक्के. अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभ्या असणाऱ्या तरुणांनी. त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते. पण मी काही कच्च्या गुरूची चेली नव्हते. त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून मी माझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे त्या डब्यातला प्रत्येक जण अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे अशा चेहऱ्यानं मख्खपणे जागेवरच बसून राहिला. अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला. रात्रीच्या भयान अंधारात माझे दोन्ही हात पाय धरून त्या नराधमांनी मला चक्क चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिलं. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात 2 धावपट्ट्यांच्या मध्ये उडून पडले. अरुणिमा, रेल्वे येते आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे. हा अंतर्मनातला संदेश मेंदूपर्यंत पोहोचेतोवर खूप उशीर झाला होता. त्याआधीच एक रेल्वे माझ्या पायावरून धडधडत निघून गेली. नंतर महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार तब्बल 49 रेल्वे गाड्या त्या रात्री माझ्या पायावरून गेल्या. एका पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडांचा तर चक्काचूर झालाच होता. पण त्यात दुसऱ्या पायाची दुरावस्था झालेली. त्या रात्री तब्बल 7 तास रेल्वेच्या धावपट्टीवर मदतीची याचना करत मी पडून राहिले. आश्चर्य म्हणजे माझी शुद्ध हरपली नव्हती आणि मेंदू पूर्ण तल्लकपणे तिथून सुटकेचा विचार करत होता. सगळीकडे उजाडलं आणि रेल्वेचे सफाई कामगार तिथे आले. हादरलेच ते मला तशा अवस्थेत पाहून. त्यांनी मला बरेली गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि सुरू झाले दुर्दैवाचे दशावतार. बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ज्ञ होता ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त. सज्ज झालेल्या डॉक्टर व सहकार्याने मीच धीर दिला. डॉक्टर, नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे. आता भूल न देताच तुम्ही तो कापलात तरी चालेल. डॉक्टर व त्यांच्या सहकार्याने स्वतःचे 1 युनिट रक्त मला दिले आणि माझ्या देखतच माझा पाय कापला गेला. इकडे मी जीवन मरणाच्या सीमा रेषेवर होते. पण हॉस्पिटल बाहेरच्या जगात एक वेगळंच नाट्य घडत होतं. फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती 7 तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली ही बातमी प्रसार माध्यमांनी उचलून धरलेली. तत्कालीन क्रीडा मंत्र्यांनी मला दिल्लीच्या एम्सला हलवले. राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या. पण शल्य एकच होतं की प्रसार माध्यमामध्ये वाटेल त्या वावड्या उठत होत्या. अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतून खाली उडी मारली. इथपासून ते अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला इथपर्यंत काहीही छापून येत होतं. तब्बल 4 महिने एम्समध्ये राहिल्यानंतर शारीरिक जखमावर मलमपट्टी झाली होती. पण या मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे होते. मी आणि माझं ढालीप्रमाणे रक्षण करणारं कुटुंब आम्ही सत्य परिस्थिती ओरडून सांगत होतो. पण ती ऐकण्यासाठी ना कुणाला वेळ होता ना रस. त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये पडल्या पडल्या मी निर्धार केला, जे आज बोलत आहे माझ्याकडे बोटे दाखवत आहेत त्यांना बोलू दे. पण एक दिवस नक्की माझा असेल जेव्हा ही अरुणिमा एव्हरेस्ट सर करेल. विश्वास ठेवा, कोणाच्याही प्रभावाखाली व भावनेच्या आहारी जाऊन मी हा निर्णय घेतलेला नव्हता. एका फटक्यात माझं शरीर अपंग झालं होतं. पण माझं मन थोडंच अपंग होतं. गगन भरारी घ्यायचं वेळ रक्तातच असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवते तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं. एक सांगू, आपला सर्वात मोठा मोटिवेटर कोण असतो? तो दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो. आता उठता बसता खाता पिता केवळ आणि केवळ मी एव्हरेस्टचाच विचार करू लागले होते. माझ्या एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला तेव्हा अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय. अर्थातच लोकांनी माझं बोलणं हसण्यावरी नेलं. पण माझं कुटुंब आणि भाईसाहेब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले. एक अवघड पण मला शक्य आहे असा वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता. पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. एम्समधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात पाय कापावा लागलेला पेशंट दिवसेंदिवस अगदी महिनोन महिने उठत नाहीत. मी 2च दिवसात उभी राहिले.
एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला, असा माझा अवतार जोडीला भाईसाहेब. आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास. तुला ठाऊक आहे, तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हा सर केलं आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वतःला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला. नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र, बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं. इथे माझे 1.5 वर्षासाठी खडतर प्रशिक्षण सुरू झाले. छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव, ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण, यातून मी तावून सुलाखून निघत होते. या प्रशिक्षणाच्या वेळी काही गोष्टी ठळकपणाने लक्षात आल्या. सरावाच्या वेळी चढाई करताना माझ्या कृत्रिम पायाची टाच व चवडा ज्यावेळी मी जमिनीत रुतवत असे त्यावेळी ते सतत गोल फिरत त्यामुळे तो पाय घट्ट रोवणे कठीण होऊन बसे. उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता. त्यावर थोडा जरी दाब दिला गेला तर तीव्र वेदनांचे झटके बसत. माझ्या या अशा अवस्थांमुळे प्रथम माझ्यासोबत माझा शेर्पा यायला तयारच होईना. साहजिकच आहे, जिथे अव्यंग धडधाकट माणसे गिरिभ्रमण करण्यास धजत नाहीत तिथे माझी काय कथा. पण माझ्या घरच्या लोकांनी माझ्या शेर्पाचे मन वळवले आणि मग तिथून पुढे सुरू झाली क्षणोक्षणी आव्हानांना भिडणारी जोशपूर्ण अशी 52 दिवसाची एक रोमांचकारी लढाई. प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोहोचण्याआधी 4 बेस कॅम्प्स करावे लागतात. एकदा का तुम्ही कॅम्प्सला आहे, पण म्हणजे 3,500 फुटावर आहे, पण जास्तीत जास्त मृत्यू याच टप्प्यात होतात, म्हणून याला डेथ झोन म्हटले जाते. मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की 4थ्या बेस कॅम्पला पोहोचेपर्यंतही आधीच्या कॅम्पसमध्ये मी माझ्या सहकारी गिर्यारोहकांमध्ये नेहमीच पुढे असे. इतकी पुढे की लोक विचारत, मॅडम, हर बार आप हमसे आगे रहते हो, आखिर खाते क्या हो भाई. मी अपंग, त्यात मुलगी, म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला. कदाचित याच विचाराचं प्रतिबिंब माझ्या कृतीतून उमटत होतं. डेथ झोनची चढाई सुरू झाली. जिकडे तिकडे मृतदेहांचा खच पडलेला, हाडं गोठवणारी थंडी, मृत्यूच्या जवळून दर्शन होत होतं. मला आदल्या रात्री भेटलेला बांगलादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला दिसला. पोटातून उसळून वर येणाऱ्या भीतीला मी आवर घालत होते. तुला मरायचं नाहीये अरुणिमा, अंतर्मनाला वारंवार मी हेच बजावत होते. खरं सांगते, आपलं मन जसं सांगतं तसंच, अगदी तसंच आपलं शरीर वागतं. 21 मे 2013ला चढाईचा अगदी शेवटला टप्पा आला. अरुणिमा, तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झालाय, आत्ताच मागे फिर. एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील, शेर्पा कळकळीने बजावत होता. पण अंतर्मनात कुठेतरी मला ठाऊक होतं की नाऊ ऑर नेव्हर. आता अगदी या क्षणी मी जर एव्हरेस्ट सर केलं नाही तर माझ्या लेखी माझ्या शरीराने मृत्यूला कवटाळल्यासारखे होते ना. शिवाय पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप उभी करणं, या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागलंच असतं. अखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले. हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात साठवण्याची मी शेर्पाला विनंती केली. फोटोसाठी माझा शेवटचा साठा, उरलेला ऑक्सिजन मास्क मी काढला. मी अशी तशी मरणारच होते, तर मग माझ्या यशाचे पुरावे असणं अत्यावश्यक होतं. फोटो नंतर शेर्पाला मी व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं. आधीच पित्त खवळलेल्या शेर्पाने चिडत का असेना, पण व्हिडिओ घेतला. अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकावला. आता मी उतरू लागले होते. जेमतेम 40-50 पावलावरच माझा ऑक्सिजन साठा संपला. एक सांगू, लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना मी नाही मानत, पण फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्हज यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जेव्हा मी गुदमरू लागले, श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले, अगदी त्याच वेळी एका ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलेंडर
आम्हाला दिसला. माझ्या शेर्पाने तो चटकन मला अडवला. सावकाश आम्ही त्या डेथ झोनमधून सही सलामत खाली उतरलो. वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो. माझा दिवस अखेर आला होता. गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर एव्हरेस्ट मी सर केले होते. तर अशा प्रकारे हे अरुणिमाने एव्हरेस्ट शिखर सर केलं आणि तिरंगा हा तिने फडकवलेला आहे. हे त्याचं चित्र आहे. गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे काही धडे दिले. माझ्यात आत्मविश्वास जागवला. नेतृत्व, गटबांधणी याचे धडे तर मिळालेच, पण एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण केला. मित्रांनो, आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही, तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते हे महत्त्वाचं वाटतं मला. आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाही हे ठरतं. तुम्हा कुमार वयोगटातल्या मुलामुलींना एक सांगावंसं वाटतं की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं, तर जेव्हा ध्येयच कमकुवत असतं तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हा अरुणिमाचा एक पाठ आहे. छात्र प्रबोधन मार्च 2016 तो प्रसिद्ध झालेला आहे. आता या पाठामध्ये काही मुद्दे आलेले आहेत. त्या मुद्द्यांचा आपण विचार करणार आहोत. थोडासा पाठाचं वाचन केलेलं आहेच, परंतु जे काही मुद्दे आहे ते मुद्दे कोणते आले ठळक मुद्दे. तर पहिला मुद्दा आहे एव्हरेस्ट विजेती अरुणिमा सिन्हा. या मुद्द्याचा आपण विचार केला तर काय सांगता येईल आपल्याला. अरुणिमा सिन्हा ही एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय महिला. अरुणिमा स्वतःची कहाणी सांगत आहे. लहानपणीच वडील वारले. मोठ्या बहिणीचे पती हेच त्यांच्या कुटुंबाचे मार्गदर्शक व पालक बनले. अरुणिमा स्वतःच कष्टपूर्वक फुटबॉल आणि व्हॉलीबॉल या खेळामधील राष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियन बनली. असा हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा काय सांगतो, अरुणिमावर जीवघेणा हल्ला. CISF मध्ये नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करायला ती दिल्लीला चालली होती. रेल्वे गाडीत चोर शिरले. तिच्या गळ्यातल्या सोनसाखळीसाठी त्यांनी तिला बेदम मारहाण केली. तिला रेल्वे रुळावर फेकून दिले. तिच्या एका पायाचा गुडघ्यापासून खाली चक्काचूर झाला. दुसऱ्या पायांची दुरवस्था झाली होती. तिला रात्रभर रेल्वे रुळावर तळमळत पडून राहावे लागले. सकाळी आलेले जे सफाई कामगार होते त्या कामगारांनी तिला रुग्णालयात नेले. तिचा एक पाय गुडघ्यापासून कापून टाकण्यात आला. दुसऱ्या पायात सळई घालण्यात आली आणि राष्ट्रीय चॅम्पियनवर आलेल्या संकटाचा मोठा गवगवा झाला. सरकारकडून उपचार केले गेले. तिसरा मुद्दा आहे दुर्दैव प्रसंगानंतर दुःखद अनुभव. काय सांगता येईल त्यामध्ये की प्रसारमाध्यमामध्ये मात्र अरुणिमाची बदनामी करणाऱ्या अफवा पसरलेल्या होत्या. काय, अरुणिमाने तिकीट काढले नव्हते इथपासून ते तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला इथपर्यंत, अशा प्रकारच्या अफवा प्रसारमाध्यमांनी प्रसारित केल्या होत्या आणि त्यामुळे तिच्या मनावर याचे खोलवर अशा प्रकारचे काही परिणामसुद्धा झाले होते. चौथा मुद्दा आहे की अरुणिमाचा निर्धार. अरुणिमाचा निर्धार काय होता. अपंगत्वामुळे कर्तृत्वहीन जीवन जगावे लागले हे अरुणिमाला सहन होणे शक्यच नव्हते. म्हणून रुग्णशय्येवर असतानाच तिने एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार केला. पाचवा मुद्दा काय सांगतो, अरुणिमाचे प्रयत्न काय होते. हॉस्पिटलमधून घरी रवानगी झाल्यानंतर 2च दिवसात ती उठून बसली. एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला बचेंद्री पाल यांना ती भेटली. त्यांनी तिला भरघोस प्रोत्साहन पण दिलं होतं. आणि पुढचा सहावा मुद्दा अरुणिमाची एव्हरेस्ट चढाई. इथे काय सांगता येईल आपल्याला की अरुणिमा नेहरूगिरी भ्रमण केंद्रात दाखल झाली. प्रशिक्षण खूप खडतर होते. अनेकदा मरणप्राय यातना देणाऱ्या घटना घडल्या. 52 दिवसांची ती रोमांचकारक लढाई होती. चौथ्या बेस कॅम्पसमधून एव्हरेस्ट शिखर 3500 फुटावर आहे. हा शेवटचा टप्पा. या टप्प्यातच जास्तीत जास्त गिर्यारोहकांचे मृत्यू त्या ठिकाणी होत होते. अरुणिमाने प्रचंड धैर्याने हा टप्पा पार केला. तिच्याकडील प्राणवायूचा साठाही संपला होता, पण ती मृत्यूघंटाच होती. पण आता माघार घेतली तर आयुष्यात संपणारच आणि आपल्याला ही संधीही मिळणार नाही अशी तिला खात्री होती. आणि म्हणून ती पराकोटीच्या प्रयत्नातून निर्धाराने एव्हरेस्टवर पोहोचली आणि त्यावेळेला तिने भारताचा झेंडा त्या ठिकाणी फडकवला. परतताना प्राणवायू संपला, परंतु लक काय म्हणतात ते तिला त्या साथ दिली. ब्रिटिश गिर्यारोहकाने फेकून दिलेला सिलेंडर तिला मिळाला. त्यामुळे ती जिवंतपणे परतू शकली. गिर्यारोहकाने तिला आत्मविश्वास दिला, पोलादी कणखरपणा दिला आणि अशा प्रकारे
या पाठाचे हे मुद्देसुद्धा आपण पॉईंट आऊट केले आहेत. थोडक्यात या मुद्द्यावरून आपल्याला पूर्ण पाठ समजवण्याचा प्रयत्नही केलेला आहे. हे काही फोटो आहेत अरुणिमाचे. आता इथे काही प्रश्न आहेत बघा. काय प्रश्न आहे? कृतीपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 1 आणि 1 अ आणि आ यासाठी आकृती पूर्ण करा. अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती कोणत्या आहेत? अरुणिमाच्या कुटुंबातील अन्य व्यक्ती, आई आणि धाकटा भाऊ. पुढचा प्रश्न आहे, खाली कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा. भाईसाहेब यांनी दिलेला सल्ला शिरोधर्य मानला. त्याचं काय उत्तर काय सांगता येईल? भाईसाहेब यांनी दिलेला सल्ला अरुणिमाने शिरोधर्य मानला म्हणजे या ठिकाणी काय केलं? वडीलधाऱ्या व्यक्तीचा आदर केलेला आहे. चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला. उत्तर काय सांगता येईल? चोरांना लाथाबुक्क्याचा प्रसाद दिला. त्या ठिकाणी तिची धाडसी वृत्ती इथे दिसून आलेली. उठता बसता खाता पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती. उत्तर काय सांगता येईल? अरुणिमा उठता बसता खाता पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार करू लागली होती. या ठिकाणी ध्येयवाद महत्त्वाचा आहे. आणि पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला. इथे ब्रिटिश माणसाने ओझे म्हणून ऑक्सिजनचा सिलेंडर अरुणिमाने वापरला. इथे एक वेगळाच अनुभव त्या ठिकाणी आलेला आहे. आता पुढचा प्रश्न आहे, कोणते लिहा. एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला होती बचेंद्री पाल. सर्वात मोठा मोटिवेटर स्वतःच. अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे भाईसाहेब. फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन अरुणिमा. पुढचा प्रश्न आहे, अरुणिमाच्या कणखर धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्य पाठातून शोधून लिहा. पहिलं एक वाक्य आहे, ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यातून मी तावून सुलाखून निघत होते. उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्या स्टीलचा रॉड घातलेला होता. त्यावर थोडा जरी दाब दिला तरी 3 वेदनांचे झटके बसत. तिसरा आहे, मी अपंग त्यात मुलगी म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती मला नको होती. चौथा आहे, आपलं मन जसं सांगतं तसंच आपलं शरीर वागतं. आणि पाचवा आहे, मी अशी तशी मरणारच होते तर मग माझ्या यशाचे पुरावे असणे अत्यावश्यकच होते. अशा प्रकारे या धाडसी अरुणिमाची साक्षी देणारी ही वाक्य या पाठामध्ये आलेली आहेत. पुढचा एक सौमताचा प्रश्न आहे, काय? तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा. काय सांगता येईल? उत्तर, दिवसभर आपण कोणती कृती करत असतो. त्यावेळी आपल्याला काहीतरी हेतू मनात ठेवावा लागतो, कारण हेतू असल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. आपला हेतू म्हणजेच आपले ध्येय. खूप पैसे मिळवणे ज्याचे आयुष्याचे ध्येय असते तो एकच विचार करत राहणार, पैसे जास्त कसे मिळतील, आणि कळत नकळत सतत पैसे मिळवण्याच्या कृतीपलीकडे ओढला जाईल. म्हणजे आपल्या मनातले ध्येय खूप महत्त्वाचे असते. तेच आपल्या जीवनाची दिशा ठरवत असते. म्हणून आपले ध्येय नीटपणे समजून घेतले पाहिजे. पर्वतामध्ये तिसरं सांगितलंय की पर्वतामध्ये एव्हरेस्ट जसा सर्वात उंच आहे तसे आपले आयुष्याचे ध्येय सर्वात उंच असणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट आपल्या मनातील एव्हरेस्टच होय. याच एव्हरेस्टचा आपण शोध घेतला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्या मनामध्ये या एव्हरेस्टविषयी जे काही विचार आलेले आहेत ते आपण इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मनातले विचार मांडू शकता. एव्हरेस्ट सर केल्यानंतर तिने तिरंगा फडकवला, त्याचं हे चित्र आहे.
या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.